बातम्या आहे श्री क्षेत्र ओझर येथून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा योद्धा मराठा समाजाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी जो अभूतपूर्व यशस्वी लढा दिला, अखेर महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या व न भूतो न भविष्यती मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य होऊन मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून अखेर या लढ्याला यश आले व या यशाचा जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रात गावागावात वाड्या वस्त्यांवर शहरात संपूर्ण सकल समाजाने अतिशय जल्लोषमय वातावरणात साजरा केला। याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र ओझर येथील तरुण वर्ग, तरुण महिला, सर्व संस्थांचे पदाधिकारी, विघ्नहर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, लहान मुले, त्याचप्रमाणे शाळकरी मुले, बाप्पांच्या दर्शनासाठी बाहेरून आलेले पर्यटक, समस्त ग्रामस्थ, ओझरकर मंडळी यांनी हा विजयोत्सव अतिशय धूमधडाक्यात फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरा केला। सर्व ग्रामस्थांना पेढे वाटत, भंडारा, गुलाल उधळत, डीजेच्या तालावर नाचत, झेंडा फडकवत, फुगड्या, लेझिम खेळत तरुण तरुणी व ग्रामस्थांनी हा विजय साजरा केला। एक मराठा लाख मराठा, जय भवानी, जय शिवाजी, मनोज जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। वेशीपासून या मराठा समाजाच्या विजयोत्सवाची सुरुवात होऊन या कार्यक्रमाची सांगता बाप्पाच्या मंदिरासमोर झाली। याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी। सरकारला झुकावं लागेल। हा लढा आज नव्हे तर 350 वर्ष झाले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील जातीवाद होता, परंतु 70 वर्ष झाले मराठी समाज आज एकवटलाय। तो म्हणजे कोणत्या अर्थाने? तो मनोज जरांगे पाटलांच्या अर्थाने। कारण जिनके वजूद होते वो बिना पटके भी मजबूत होते। कारण मराठा समाज जर एकत्र आला तर काय ताकद असते। आज तुम्ही मुंबईमध्ये जाऊन पहा, कारण महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आंतरवाली सरहद्दीपासून ते मुंबईपर्यंत अख्खा समाज आज त्यांच्या बाजूने आहे। कारण का? हा विजय त्यागाचा, हा विजय एकवटलेल्या मराठी बांधवांचा आणि हा म्हणजे विजय कर्तृत्ववान धैर्यवान माणसाच्या जरांगे पाटलांचा आहे। आज जवळपास बऱ्याच वर्षापासून चाललेला हा लढा, जवळपास अण्णासाहेब पाटील माजी आमदार यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी जो लढा दिला त्याच्यानंतर मराठ्यांना असा नेताच नव्हता। त्याच्यानंतर आज मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने मराठा समाजाला एक नेता भेटलेला आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे। त्याबद्दल आम्ही सगळे ओझरवासीय आनंदी आहोत।